कसा हिस्सा भरायचा? तर आज आहे संडे. संडे म्हणजे फंडे. सगळेजण घरात आहेत बघा. परिवार माझा सगळा घरात आहे. अच्छा. सगळे जागो, प्रतूची आई हे इथं. आणि ह्या सगळ्यांसाठी मी एक सरप्राईज आणले. थांबा तुम्हाला दाखवतो काय आहे बघा. इथं हे सरप्राईज आता जागो खोलत आहे. गाठ खोल की त्याची. तर या सगळ्यांना सरप्राईज आहे कारण की बायको हे पहिल्यांदाच घरात काहीतरी बनवणार आहे. आणि मस्त पैकी मला भेटले येताना रस्त्याने. मग म्हटलं चला आज ह्याच्यावर दणका. तर हे आहेत खेकडे. त्या नांग्यांच्या मध्ये हात घालू नको बाबा, टोचतील. तर हे बघा आज मी खेकडे आणलेले आहेत. खेकडे आणि खूप सारे आणलेले आहेत. तर आज हे जा बेत आहे. तर बघूया बायको कशी बनवत्या, काय बनवत्या. हे कसले मोठे मोठे खेकडे आहेत बघा. हे तोडून आणलेले आहेत मी त्याच्याकडनं. पाहू शकता. हे पहा डोळा खेकडा. खेकडा जागो आज खेकडा खाणार की मी एकदा खाऊन बसलो. होय का? मी पहिल्यांदा खाणार आहे. राहणार काय? नाही ग, त्यांनी धुतलेलं. एक दोन बघूया. तर आता मी पण पहिल्यांदा साफ करत आहे खेकडे. मला पण काही एवढं नॉलेज नाही. खत्म. कुठून काढते तू? हेच काढते. कुठं निघून गेला आहे बघा हे असं तोडायचं. अरे हे काय, हे गुद्दूच आहे की. हे घे त्याच्यात घे. त्याच्यात नाही, ते धुवायला ठेवा ह्याच्यात. काय तू जरा वेगळंच दिसाले. तो पण खेकडेच वेगळे आणलेत म्हणल्यावर ह्याच्यात ठेव. अगं हे गुद्दू काढायला लागणार आहे. हे घेऊ वेगळा काढूया. हे ओरिजिनल गुद्दूच आहे का काय कुणाच माहित नाही. खाऊ हे असा खेकडा फोडला जातोय आणि असे जे दोन भाग केले जातात मस्त पैकी. त्यातला गुद्दू काढला जातोय आणि बाकीचा भाग टाकून दिला जातोय. अच्छा. तर अशा पद्धतीने आमच्या घरात साफसफाई चालू आहे. आमच्या काकू मदतीला आलेल्या आहेत आणि स्वाती पलीकड तिथं ते नांग्या तोडत आहे. गवारी निवडाले. कसं आहे ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. हे हलवायचं नाही का? वरती येत बारीक गॅस कर. अगं साईडसाठी काही नाही ना. तांबून घे स्वाती भांड्यात. तांबून घे, मीठ हळद लाव आणि चांगलं उकड मटण वाणी खेकडे सगळं. तुला काय नांग्याचं काय बाजूला ठेवलं नसल. टोमॅटो गारदा घाले. एवढं कुकर मध्ये बसते की कुठे दिला कुकर? हो दुसरा घ्या. माझं घेईल ना तुला? नाही माझं घे. हे काय बारके तुकडे. काकू तिला व्यवस्थित सांगून जाऊ हा सगळं कसं. होय बाबा होय. रसा चालतोय ना वाईट खेकड्याचं केलं तर. होय 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 होय. पियासारखा रसा पाणी करणार आहे बघ. भाकरी बरोबर कुसकरून खायला. ते रस्सा जरा जास्त बनव. तर जास्त म्हणून नुसतं पाणी वाढू नको. चव पण राहिला पाहिजे. सांगतो का रे. कळलं काय बायको? हो छान. तर हे असं मस्त बारीक चेचून घेतलेलं आहे. अजून अर्ध राहिले, ते पण चेचून घेते मस्त. आता चेचून बघा हे असं एकदम बारीक केलेलं आहे.
आता ह्याला मिक्सरमध्ये अजून बारीक करून ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि इथं त्या नांग्या शिजायला ठेवल्यात, ते शिजत आहेत. इथं हे काय का हे मसाला म्हणजे कांदे भाजून ठेवलेले आहेत. इथं आता खोबरं भाजायचं आहे. तर बघूया चला कधी होतोय आपलं खेकडा. आणि इथं हे साफ करून ठेवलेला आहे, पाहू शकता खेकडा. आणि पप्पा खा. तर हे बघा इथं मस्त पैकी खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे. आणि इथं मस्त भाकऱ्या पण झालेल्या आहेत. आता नुसतं वडायचं आहे बघा आता मस्त पैकी. तर या मंडळी सगळे जेवायला या. तर खेकड्याचं सूप झालेलं आहे इथं कालवण. हा बघा. तर चला आता जेवून घेऊया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आमच्या बरोबर कनेक्ट राहा. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.